येईल का जुळून नाते? पण आदित्यला त्याला कुठेच तोंड दाखवायच्या लायकीचा ठेवायचं नव्हतं. इथून पुढे आदित्यच्या डोक्यात चांगला प्लॅन तयार होता. त्याने शिवला सांगितलं. एकदा डॅडशी बोलून घेतलं म्हणजे एक्झिक्यूट करायला मोकळा झाला. त्याने डॅडला कॉल केला, आपला प्लॅन सांगितला. त्यांनाही तो आवडला. त्याने सुजितचे प्रोजेक्ट दुसऱ्याला मिळतील याची व्यवस्था केली. सुजितला पूर्ण धुळीलाच मिळवायचा प्लॅन केला होता त्याने. आदित्यने आरवला कॉल केला. त्याला सुजितचा डेटा हॅक करायला सांगितला. आरव त्याच्या कामाला लागला. सुजित बिचारा अचानक सगळं घडत होतं म्हणून एकदम गडबडला होता. आदित्यने त्याला सावरायचा चान्सच दिलाच नव्हता. त्याचे निरनिराळे अफेअर्स न्यूज चॅनलला दिले. तो गेलेल्या हॉटेल्सचे सीसीटीव्ही फुटेज त्याने आरवला हॅक करायला सांगितले होते. न्यूजमुळे त्याच्या कंपनीचे शेअर्स पडले. इन्व्हेस्टर सोडून गेले. पार्टनरने सुजितला बाजूला करून स्वतः कंपनी ताब्यात घेतली आणि त्याला आदित्यने सपोर्ट केला. सुजितच्या प्रॉपर्टीला बँकवाले येऊन टाळ लावून गेले. सुजित एकदम रसातळाला पोचला होता. सध्या कुठेतरी लपून बसला होता. आता आदित्यकडे बघायची हिंमतही करणार नव्हता. असा त्याला कायमसाठी धडा शिकवला होता आदित्यने. पण सुजित त्यातून शिकला तर खरा ना. मला नाही तर तुला नाही अशी त्याची वृत्ती. तो काय सुधारणार म्हणा. तो आदित्यला बदनाम किंवा एखादी चाल खेळण्याची संधी शोधत होता. कोल्हा कुठला. आदित्यने थोड्या वेळाने दिव्याला फोन केला. ती खरेदीसाठी बाहेर गेली होती. तिच्याशी मोजकच बोलून त्याने फोन ठेवला. बाबांना काय घेऊ आणि काय नको असं झालं होतं दिव्याला. शर्ट पॅन्ट, आईला साड्या, भावाला कपडे घेतले तिने. त्यासाठी आदित्यने दिव्याला पैसे दिले होते. सोबत एक माणूसही दिला होता. तो त्यांचं संरक्षण करेल. पण त्यांना दिव्या आणि मितालीला हे माहीत नव्हतं. आज मितालीने सुट्टी टाकली होती. तिनेही काही वस्तू भेट म्हणून दिव्याच्या आईबाबांना आणि भावाला घेतल्या. बाहेरच दोघींनी जेवण केलं आणि पुन्हा खरेदीला लागल्या. खायला घेतलं, मिठाई वगैरे. आदित्यने त्यांना गाडीनेच जायला सांगितलं होतं. खरेदी झाली तशा दोघी दमून गाडीत बसल्या. त्या पोचल्या, फ्रेश झाल्या. इतक्यात बाबांचा फोन आला दिव्याला. बाय, मी पोचेन आता थोड्या वेळात. तुम्ही या स्टेशनला. दिव्याच्या बाबाने दिव्याला सांगितलं. तशी दिव्याची घाई सुरू झाली. तिने शिवला कॉल केला. आदित्यलाही कॉल केला. तसा शिव गाडी घेऊनच आला. त्याने दोघींना घेतलं आणि स्टेशनला पोचला. दिव्याच्या बाबांची गाडी यायला अजून थोडा वेळ होता. तिघेही त्यांची वाट बघत होते. 15-20 मिनिटांनी गाडी आली. दिव्याला कधी एकदा बाबांना भेटते असं झालं होतं. बाबाही तिचे खूप वर्षांनी मुंबईला आले होते. त्यांनी सांगितलेल्या डब्याजवळ जाऊन तिघेही थांबले. बाबांना बघून दिव्या धावत जवळ गेली. त्यांना मिठी मारली. त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. दिव्याने पॅक गळ्याचा टॉप घालायला विसरली नाही, जेणेकरून मंगळसूत्र दिसणार नाही. बाबांना भेटून तिला बरं वाटलं. तिने त्यांच्या हाताला धरूनच स्टेशन बाहेर घेऊन आली. बाबांकडे काही जास्त बॅगा नव्हत्या तिच्या. फक्त त्याने तांदूळ आणले होते. ते शिवने आपल्या ताब्यात घेत उचलून घेतले. सध्या तो स्वतः ओझं वाहत होता. गाडीच्या मागे तांदूळ टाकत शिव ड्रायव्हिंग सीटवर बसला, तर मिताली त्याच्या बाजूला बसली. बाबा आणि दिव्या मागे बसले. सगळे फ्लॅटवर आले. आदित्यही सासऱ्यांना खास भेटायला आला. त्याला बघून तर त्यांचे डोळे भरून आले. एवढा चांगला मुलगा आपल्या मुलीला मिळाला बघूनच त्यांना भारी वाटलं. आदित्यने आल्या आल्या नमस्कार केला. बाबा कसे आहात? आदित्यने विचारला. मी बरा आहे, तुम्ही कसे आहात? दिव्याच्या बाबाने विचारला. मी मस्त. प्रवास चांगला झाला ना तुमचा? काही त्रास नाही ना? आदित्यने विचारला. नाही, काही नाही, दिव्याचे बाबा यशवंत म्हणाले.
बरं, आता आराम करा. दिव्या, त्यांना काय ते खायला दे ग. आदित्यने आवाज देत सांगितला. मिरी चहा करून नाश्ता आणतच होती की दिव्याने पटकन तिच्या हातून ट्रे आपल्याकडे घेतला आणि बाहेर घेऊन आले. तिला काही करताना बघून बाबांना बरं वाटलं. बाय माझी शिकली वाटतं काहीतरी करायला, यशवंतराव म्हणाले. तसं दिव्या आदित्यकडे बघून हळूच हसली. हो शिकली, पण हा मेरीने केला असेल चहा आणि नाश्ता. दिव्या तुमच्यासोबत होती ना. आदित्यने मध्य साधला. त्यांचा आनंद लगेच मावळू द्यायचा नव्हता त्याला. तुम्ही काय करता, आमची बाय कशी काय आवडली, यशवंतरावांनी विचारलं. माझी कंपनी आहे. मी दिव्याला आमच्या कंपनीत बघितलं पहिल्यांदा, तेव्हाच आवडली मला दिव्या, आदित्यने सांगितलं. हो का, थोडी अडलड आहे, सांभाळून घ्यावं लागेल. तिला काही माहीत नाही कशाची, यशवंतराव म्हणाले. बाबा नका काळजी करू, माझ्याकडे सर्वंट आहे. मी बघितलं आहे तिला. तिने बनवलेला स्पेशल चहाही प्यायलोय मी, आदित्य दिव्याकडे बघत म्हणाला. तसं दिव्याने रागात ओठ दातात पकडत त्याला दट्टावलं. येतो का चहा. गावी काही करायला बघत नाही, त्या गावातल्या मुलांना घेते सोबत आणि नुसती फिरत असते. यशवंतरावाने दिव्याची पोलखोलच केली होती. बाबा, दिव्या त्यांना नको सांगू असं सांगत होती. बाबा, आपण उद्या मंदिरात चाललोय, तर तुमच्या आशीर्वादाने लग्न करू असं म्हणतोय. काय म्हणताय तुम्ही, आदित्यने मुद्द्याचं विचारला. मी काय म्हणतो, तुम्हाला इकडे प्रॉब्लेम आहे ना, तर आमच्या गावी लग्न केलं तर कसं होईल, यशवंतरावाने विचारलं. बाबा चांगली युक्ती आहे, पण मी एकदा माझ्या डॅडशी बोलून घेतो, आदित्यने शांतपणे सांगितलं. हा घ्या बोलून आणि ठरवा, मग मी तयारीला पुढे जाईन. मागून या तुमची मंडळी घेऊन, यशवंतराव एकदम फिक्स केल्यासारखं म्हणाले. बाबा, आम्ही आलो तरी आमची जास्त माणसं नसते, थोडीच किंवा मग फक्त आमचं कुटुंब असेल, कारण इथे कोणालाच कळू द्यायचं नाही, आदित्य म्हणाला. बरं बरं, तुम्हाला जसं योग्य राहील तसं बघा, आमचं काही नाही, दिव्याचे बाबा म्हणाले. हो तुम्ही बसा, मी आलोच, म्हणत आदित्य डॅडला फोन करायला निघून गेला आतमध्ये. हॅलो प्रकाश. डॅड, दिव्याचे बाबा आलेत मुंबईला, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, आदित्य. हां बोल आदी. प्रकाश. ते म्हणत होते लग्न त्यांच्या गावी करू, ते तिकडे व्यवस्था बघतील, आपण फक्त जायचं इथून, आदित्य. आदित्यचं बोलणं ऐकून प्रकाश थोडा वेळ थांबले. एक काम कर, 20 दिवसाचा वेळ घे त्यांच्याकडून, मग आपण सर्व जाऊ त्यांच्या गावी, नो प्रॉब्लेम, प्रकाश म्हणाले. प्रकाश नीताची ठीक होण्याची वाट बघत होते. नक्कीच औषधांनी फरक पडेल असा विश्वास होता त्यांना. ओके डॅड, मी बोलून घेतो त्यांच्याशी, असं म्हणून आदित्यने कॉल कट केला. पुन्हा बाहेर येऊन त्याने आपले डॅड तयार असल्याचं सांगितलं. फक्त 20 दिवसाचा वेळ हवा आहे, काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत, असं त्याने त्यांना सांगितलं. ती रात्र मस्त दिव्याच्या गमती जमती ऐकण्यात गेली. दुसऱ्या दिवशी आदित्य लवकरच ऑफिसला पोहोचला. आपल्या माणसांकडून त्याने सुजितला पोलिसांच्या हवाली केलं. जास्तीत जास्त वेळ सडेल जेलमध्ये ह्याची व्यवस्था केली. सुरभी वेड्यांच्या हॉस्पिटलमधून पळून जाण्यात यशस्वी झाली. तिथून बाहेर आल्यावर तिला सुजितबद्दल कळलं. जर एवढ्या मोठ्या बिझनेसमनला तो धुळीच मिळवू शकतो, तर आपण किस झाडकी पत्ती. ती आपला जीव वाचवण्यासाठी मुंबईच्या बाहेर पळाली.
नीतांना कालपासूनच औषधं सुरू केली होती. इफेक्ट दिसायला 3 ते 4 दिवस जातील असे डॉक्टर म्हणाले होते. त्याने आजचा दिवस थांबून नीतांचे निरीक्षण केलं. त्यानंतरच ते गेले. आदित्य आणि दिव्या यशवंतरावांसोबत जाऊन देवदर्शन घेऊन आले. दिव्याचे बाबा 3 दिवस राहून गावी निघून गेले. आदित्य पुन्हा फ्लॅटवर आला तर मिताली पुन्हा शिवच्या फ्लॅटवर गेली. परत रुटीन चालू झालं त्यांचं. दिव्या खूप खुश होती. हे 3 दिवस पटकन गेल्यासारखं वाटलं तिला. 4थ्या दिवशी आदित्य दिव्याजवळ आला. दिव्या, मला महत्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे तुझ्याशी, आदित्य म्हणाला. हा बोला, दिव्या म्हणाली. तू आपलं ऑफिस जॉईन करावंस असं मला वाटतं, आदित्य म्हणाला. तशी दिव्या गडबडली. तू असं काही तिला विचारेल माहीत नव्हतं तिला. ती तर स्वतःसाठी दुसरा जॉब शोधायच्या तयारीत होती. दिव्या, मी काय म्हणतो कळतंय तुला? दुसरीकडे जॉब करण्यापेक्षा आपली स्वतःची कंपनी आहे ना, तिथेच कर ना, आदित्य तिला गप्प बघून म्हणाला. हा, पण मला एकदा विचार करू दे, दिव्या म्हणाली. दिव्या, आपली कंपनी जॉईन करायला विचार कसला करायचा, आदित्य थोडं वैतागत म्हणाला. तुम्हाला काय बोलायला, मला आता तिथे कम्फर्टेबल वाटलं पाहिजे ना, दिव्या म्हणाली. तसं तिच्या हाताला धरून आदित्यने तिला जवळ ओढलं. दिव्या, माझ्यासोबत तुला कम्फर्ट झोन शोधावा लागतो, आदित्यने अगदी तिच्या नाकाजवळ जात विचारलं. दिव्याला नेमकं पण काय करावं कळत नव्हतं. तो इतक्या जवळ आला, त्यात हरवून जावं की त्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. ती स्तब्ध उभी होती, फक्त त्याला बघत. तू अशीच बघत राहिलीस ना तर मात्र मला वेगळंच प्लॅन करावं लागेल, आदित्य म्हणाला. तशी दिव्या लाजली. त्याच्या खांद्यावर चापट मारून त्याच्याच छातीत तिने आपलं तोंड घुसवलं. आदित्यच्या मात्र मनात लड्डू फुटत होते. ये होईना बात. आदित्यने तिला उचललं आणि बेडरूममध्ये घेऊन आला. पण दिव्याच्या ते लक्षातच आलं नाही. तिला बेडवर ठेवून त्याने तिच्या ओठांजवळ ओठ नेले. आता फक्त किंचितच अंतर दोघांच्या ओठात होतं की आदित्यचा फोन वाजला. रॉंग टायमिंगला. तुम्ही एन्जॉय करा, इमॅजिन करा आता पुढे काय ह्याचं. तोपर्यंत मी पुढचा भाग लिहिते. ही कथा आता शेवटाकडे चालली आहे. सो तुमचं मन आधीच तयार ठेवा. कथेला चांगला रिस्पॉन्स दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी RB व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. लेखिक तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.